आपल्या प्रभाग क्रमांक 25 मधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे। मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो। मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी UPSCचा अभ्यास 6 ते 7 वर्ष केलेला आहे आणि सध्या मी लॉ करतो। एक पब्लिक ओपिनियन आहे की राजकारणात सुशिक्षित आणि तरुण लोकांनी असावं, कारण की मी या समस्या ज्या आहेत सामान्य माणसांच्या त्या स्वतः अनुभवल्या आहेत आणि त्या स्वतः सोडवण्याची माझी इच्छा आहे की किती दिवस आपण त्या जुन्या गोष्टींवर मतदान करणार आहोत। आता हे जे माझं पॅम्पलेट आहे ते मी स्वतः बनवलेलं आहे। ह्याच्यात मी हेल्थकेअरबद्दल लिहिलेलं आहे की कसं आपली वाहतूक कोंडी होते, त्याच्यावर काय काय सोल्युशन्स आहेत ते मी मांडलेले आहेत आणि वाहतूक कोंडीशी रिलेटेड अजून जे इंटरलिंक प्रॉब्लेम्स आहेत, जसं की एक छोटं एक्झाम्पल देतो। आता एका प्रभागात स्टेशनच्या जवळ जेव्हा ट्रॅफिक होते तर तिथे बाजूला हॉटेल्स असतात, काही स्टॉल्स असतात, तर त्याच्यामुळे जे एमिशन्स होतात गाडीमधून तर ते कार्सिनोजेन्स आहेत, ते सुद्धा त्याच्यावर डिपॉझिट होतात। हा पण एक मुद्दा आहे। अजून बरेचसे मुद्दे आहेत जे मला मांडायचे आहेत, ते मी नक्कीच माझ्या प्रचारा थ्रू पण मांडतो आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण मांडणार आहे। बरं, शिवसेना उबाठा गटातर्फे तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुमचा प्रभाग हा साधारणतः स्टेशनच्या जवळचा आहे। तो स्टेशनच्या जवळचा म्हटल्यावर त्याच्या अनेक समस्या उद्भवतात। मेन म्हणजे रिक्षा स्टँडचं, रिक्षाच्या पण बऱ्याच आहे। तर ह्याबाबत आपण एकूण काय सांगाल, कशा पद्धतीने इथं कार्य करता येऊ शकतं? सध्या जे आहे की आपले रस्ते जे आहेत ते पॉप्युलेशनच्या हिशोबाने फार नॅरो आहेत असं मला वाटतं। त्या हिशोबाने आपण पुढचं जे आहे की इतर जे सिंगापूर झाले, चायना झाले, यासुद्धा देशा असे होते की जिकडे पॉप्युलेशन डेन्सिटी फार होती, पण जे त्यांनी सोल्युशन काढलं की क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये, तर ते आपण एक करू शकतो की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण ही समस्या फारशी सोडवू शकतो आणि रस्तेसुद्धा वाईड होतील, ट्रॅफिकची कोंडीसुद्धा होणार नाही आणि लोकांना वॉकिंग स्पेसेससुद्धा मिळतील, जेणेकरून आपल्या प्रभागातले नागरिकसुद्धा हेल्दी राहतील। तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रभागाचा हवा तेवढा आणि हवा तसा विकास झाला आहे म्हणून? बघा, वेळेच्या हिशोबाने अजून आपण रस्ते आणि गटारं याच मुद्द्यांवर प्रचार करतोय। आपण वेळोवेळी येतात, 5-5 वर्ष निघून जातात, आपण तेच बघतोय। तर एकदा तुम्ही सुशिक्षित जे नेतृत्व आहे त्यांना संधी दिली तर नक्कीच ही बदल आहे की आम्हाला एज्युकेशन आणि हेल्थकेअर जे लोकल बॉडीजच्या याच्यात अंडर येतात, तर त्याच्यातसुद्धा आम्हाला काम करायचं आहे। तर आम्हाला संधी मिळाली तर आपल्या प्रभागात असे काही आहेत जागा की जिथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, पण ती वेगळ्या झोन्ससाठी रिझर्वड आहे। तर त्या नक्कीच आयडेंटिफाय करून जेवढं मला काम करता येईल, पाठपुरवठा करता येईल तेवढं मी नक्कीच करेन। तुमची सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? मी लहानपणी 7 वर्षाचा जेव्हा मी होतो तेव्हाच मी माझ्या वडिलांना पहिली निवडणूक लढताना बघितलेलं होतं आणि त्या निवडणुकीच्या काळात तिथे सम्राट चौकमध्ये सभा झालेली होती। तर तेव्हा एकच अशी वेळ होती की मी दिघे साहेबांना समोर बघितलेलं, तर त्या व्यक्तिमत्त्वाचा फार माझ्यावर प्रभाव आहे आणि त्याच्यापुढे माझ्या वडिलांची जी मी बघितलेली सामाजिक भूमिका होती, जिथे लोकांची मदत करायची, ते सगळं मला खूप प्रेरणा दिलं त्या सगळ्या गोष्टींनी आणि त्या हिशोबाने मी याच्यात आलो आहे। आणि त्यांचा एक दृष्टिकोन होता, माझी बहीणसुद्धा एक डॉक्टर आहे, की सुशिक्षित लोकांच्या हातात नेतृत्व जावं। तर त्यांचं जे एक स्वप्न होतं त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की आज जी मी फॉर्म भरला ते मला पक्षाने संधी दिली, त्यासाठी खूप मी आभारी आहे पक्षाचासुद्धा आणि माझ्या वडिलांनीसुद्धा त्या हिशोबाने मला मोल्ड केलं की पक्षाने मला संधी दिली। तर तुम्हाला आता कितपत विश्वास वाटतोय की इथले मतदार तुमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील आणि तुम्हाला साथ देतील? कसं आहे, आजच्या टायमाला जेव्हा मी प्रचार करतोय तेव्हा मी बरंचसं बघतोय की लोकांचं एक स्पष्ट ओपिनियन आहे की खरंच की यंग आणि एज्युकेटेड लोकं पाहिजेत। तर त्या सगळ्या क्वालिटीज मला असं वाटतं की आमच्या प्रभागाच्या जे इतर उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा त्या क्वालिटीज माझ्यात आहेत। तर त्या हिशोबाने मी नक्कीच मला असं वाटतं की प्रतिसाद मिळेल। जसं आमचं कन्व्हर्सेशन होतं आहे लोकांबरोबर, त्या हिशोबाने नक्कीच आम्हाला प्रतिसाद मिळेल। बरं, 15 जानेवारी रोजी मतदान होत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या। बरोबर। तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी हेच सांगेन की तुम्ही जुन्या मुद्द्यांवर नका मतदान करू। जे मी मुद्दे मांडले आहेत ते मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही पण अनुभवले आहेत, तर त्याच्यावर नक्कीच मला काम करायला आवडेल। तर 25 मधनं मी उभा आहे, अक्षय रवी म्हात्रे, मशाल आमचं चिन्ह आहे। तर हे लक्षात ठेवा, नवीन नेतृत्वाला संधी द्या, नक्कीच आम्ही त्याचं सोनं करून दाखवू।